Hello friends, I am Mr. Ravindra Bhalerao and I welcome you to my channel that is English for Learners. Dear students, in today's video we shall discuss March 2024's SSC board question paper. तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मार्च 2024चे SSC बोर्डला आलेली इंग्लिश विषयाची क्वेश्चन पेपर म्हणजे ॲक्टिव्हिटी शीटबद्दल डिस्कस करीत आहोत. ऑलरेडी वी हॅव कंप्लीटेड इट्स सम क्वेश्चन नंबर 1, 2, 3 and 4 and now we are going to discuss on question number 5 that is स्टार्टिंग फ्रॉम रायटिंग स्किल. तर आज आपण रायटिंग स्किलपासून राहिलेला पोर्शन सेकंड पार्टमध्ये स्टार्ट करीत आहोत. जर तुम्ही फर्स्ट पार्ट बघितलं नसेल की ज्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 लँग्वेज स्टडी, सीन पॅसेज, अनसीन पॅसेज, पोएट्री या सर्व गोष्टी चर्चा केलेल्या आहेत आणि आत्ताच्या सेकंड पार्टमध्ये आपण डिस्कस करीत आहोत तो म्हणजे रायटिंग स्किलपासून तो क्वेश्चन नंबर 7 लास्टपर्यंत. ठीक आहे, लेट्स गो. बट यू हॅव टू वॉच दिस व्हिडिओ फ्रॉम स्टार्ट टू एंड. राईट. सो रायटिंग स्किल आपण स्टार्ट करतो जो 20 मार्क्ससाठी आहे. त्याच्यामध्ये कोणकोणते क्वेश्चन आहे, त्याचे आन्सर्स कशा पद्धतीने लिहायचे हे आपण सर्व गोष्टी ते बघत आहोत. क्वेश्चन नंबर 5 जो लेटर रायटिंग आहे जो की कंपल्सरी तुमच्यासाठी आहे. A1 और A2 म्हणजे फॉर्मल किंवा इनफॉर्मल लेटर तुम्ही सिलेक्ट करून एक लिहायचं आहे. क्वेश्चन बघूया आपण. इमॅजिन यू आर शिवम अँड शिवांगी पाटील. दॅट मीन्स युअर नेम इज गिवन. तुमचं नाव दिलेलं असेल आणि तुमचा पत्ता देखील दिलेला असेल. रिसाइडिंग मीन्स लिव्हिंग ॲट 47 रामबाग सातारा म्हणजे नाव आणि पत्ता दिलेला आहे. रीड द फॉलोइंग पोस्टर. खाली एक पोस्टर दिलेलं आहे ते वाचा अँड अटेम्प्ट एनी वन ऑफ द फॉलोइंग लेटर्स आणि ते पोस्टर वाचून दोन्हीपैकी एक लेटर म्हणजे फॉर्मल किंवा इनफॉर्मल सिलेक्ट करून आन्सर लिहिण्याचा प्रयत्न करा. आता आपण ते पोस्टर काय आहे ते बघूया. डेव्हलपिंग रायटिंग स्किल म्हणजे रायटिंग स्किल डेव्हलप किंवा विकसित करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहेत त्याच्याबद्दल पोस्टर आहे. पोस्टरमध्ये काय दिलं आपण बघूया. रीड प्रोज, पोएट्री, लेसन्स पर्पजफुली अँड लावली. रायटिंग स्किल डेव्हलप करण्यासाठी हे तुम्ही मोठ्याने वाचा. एनरिच युअर वोकॅब्युलरी. तुमची जी शब्दसंग्रह आहे तो वाढवण्याचा प्रयत्न करा बाय रीडिंग न्यूजपेपर्स अँड स्टोरी बुक्स. नेक्स्ट, ट्राय टू कन्वर्स सिम्पल इंग्लिश विथ युअर फ्रेंड्स अँड टीचर्स. Next point is given. Write down new words and find out their meanings from the dictionary. Next, write your thoughts, ideas and feelings neatly in your own words. Review your studies regularly. So these are the some of the points which will help you to डेव्हलप युअर रायटिंग स्किल. रायटिंग स्किल डेव्हलप करण्यासाठी हे पॉईंट तुम्हाला हेल्पफुल करू शकतात. हा जो पोस्टर दिलेला आहे लिहिलेला आहे तो कोणी दिलेला आहे. पोस्टर प्रिपेअर्ड बाय द इनचार्ज इंग्लिश क्लब सातारा यांच्यातर्फे. आता हे पोस्टर वाचल्यानंतर पत्र कोणाला लिहायला सांगितलं. तुम्हाला 1 लेटर सिलेक्ट करायचं आहे. A1 इनफॉर्मल और किंवा A2 फॉर्मल. अगोदर आपण इनफॉर्मल लेटरबद्दल डिस्कस करूया जे की अनौपचारिक पत्र जे की सर्व प्रकारचे रिलेटिव्स, पॅरेंट्स, फ्रेंड्सला लिहिलं जातं. त्यामध्ये आपण बघूया कोणाला लेटर लिहायचं आणि कशासाठी. राईट अ लेटर टू युअर फ्रेंड. तुमच्या मित्राला पत्र लिहा. हु इज नॉट डुईंग वेल इन इंग्लिश. जो की इंग्लिशमध्ये चांगला नाही आहे म्हणजे इंग्लिश त्याचं कच्चं आहे. ॲडवायझिंग हिम. त्याला सल्ला द्यायचा आहे. स्टडी वेल, मेक यूज ऑफ द पॉईंट्स गिवन. तू चांगल्या प्रकारे अभ्यास कर आणि तुझे इंग्लिश इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी, रायटिंग स्किल इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी जे पोस्टरमध्ये पॉईंट दिलेले आहेत ते पॉईंट्सचा यूज करून तुम्ही सेंटेन्स त्याला एक ॲडवाईस किंवा सल्ला देणारं पत्र लिहा. ठीक आहे, आपण डायरेक्ट आपण आन्सर बघूया. आन्सर लिहिताना आपल्याला काय काय काळजी घ्यायची. फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू राईट युअर ओन ॲड्रेस म्हणजे सेंडर्स ॲड्रेस ब्लॅक फॉर्मॅटमध्ये, ब्लॉक फॉर्मॅटमध्ये म्हणजे सर्व लेफ्ट साईडला अलाईन असेल त्याला ब्लॉक फॉर्मॅट बोलतात. सेंडर्स ॲड्रेस आपण दिलेला आहे. नाव दिलेलं आहे शिवम पाटील फुल स्टॉप 47 रामबाग कॉमा सातारा. याच्यापुढे तुम्ही पिनकोड लिहू शकता देन फुल स्टॉप आणि डेट लिहायला विसरायची नाही. 19 डिसेंबर 2024 तुम्ही डेट तिथे मेन्शन केली नाही, तुम्ही कोणती डेट इथे टाकू शकता. त्यानंतर एक लाईन तुम्ही ब्लँक सोडा म्हणजे तुमचा ॲड्रेस तुम्हाला सेपरेट झालेला आहे तुम्हाला दिसेल. त्यानंतर आपण डिअर फ्रेंड किंवा डिअर फ्रेंड राज किंवा कुठलंही नाव तुम्ही लिहू शकता. आपण इथे राज नाव दिलं आहे. डिअर राज. आय होप. आता मी लेटर तुम्हाला लिहून वाचून दाखवतो. आय होप दिस लेटर फाइंड्स यू इन अ गुड हेल्थ. बिगिनिंग तुमची चांगल्या प्रकारे असावी. आय हॅव नोटिस दॅट यू हॅव बीन स्ट्रगलिंग विथ इम्प्रूव्हिंग युअर इंग्लिश स्किल्स. माझे असं लक्षात आलं की तू इंग्लिश स्किल किंवा इंग्लिश कौशल्य वाढण्यासाठी खूप प्रयत्न करीत आहेस. अँड आय वॉन्टेड टू ऑफर सम हेल्पफुल ॲडवाईस. आणि मी तुला काही हेल्पफुल मदत होणाऱ्या ॲडवाईस तुला देऊ इच्छितो. लर्निंग इंग्लिश इज एसेन्शियल अँड विथ अ फ्यू कन्सिस्टंट एफर्ट्स आय एम शुअर यू कॅन मास्टर इट. ठीक आहे. सो या प्रकारे फर्स्ट पॅरेग्राफ लिहून तुम्ही सेकंड पॅरेग्राफ जर तुम्हाला द्यायचं असेल तुम्ही ते एक लाईन ब्लँक सोडू शकता. टू बिगिन विथ ट्राय रीडिंग प्रोज अँड पोएट्री. जे पॉईंट दिले आहे त्या पॉईंटच्या अनुसार सेंटेन्स तुम्ही बनवायचे आहेत. बिगिन विथ ट्राय
reading prose and poetry lessons allowed to enhance your pronunciation and fluency. Reading newspaper and storybooks regularly will enrich your vocabulary, and conversing in a simple English with friends and teachers will boost युअर कॉन्फिडन्स. जर हे तुमचे सेंटेन्स बघितले, जे तुम्हाला पोस्टरमध्ये जे पॉईंट्स दिलेले आहेत ते पॉईंट्स घेऊनच वाक्य बनवलेली आहेत. ते पॉईंट्स आणि वाक्य कशाप्रकारे एनलार्ज केले किंवा कशाप्रकारे तयार केले ते तुम्ही काळजीपूर्वक ऑब्झर्वेशन करा. ॲडिशनली मेक इट अ हॅबिट टू राईट डाऊन न्यू वर्ड्स, फाइंड देअर मिनिंग्स in the dictionary and review your studies regularly. This practice will make a significant difference in your progress. आता आपला सेकंड पॅरेग्राफ स्टार्ट करा. नेक्स्ट पॅरेग्राफ म्हणून तुम्ही लास्ट पॅरेग्राफसाठी 3 पॅरेग्राफमध्ये लिहा. इंट्रोडक्टरी पॅरेग्राफ, सेंट्रलचा मेन डिटेल एक्सप्लेनेशन देणारा आणि एंडिंगचा पॅरेग्राफ. आय बिलीव्ह यू हॅव द पोटेन्शियल, तुझ्यामध्ये तेवढी पोटेन्शियल आहे किंवा त्याच्यात तेवढी ताकद आहे टू डू वेल इफ यू फॉलो दीज स्टेप्स. फील फ्री टू रीच आउट टू मी फॉर एनी हेल्प ऑर गायडन्स. आय एम कॉन्फिडंट यू विल इम्प्रूव्ह सून. टेक केअर. इथे आपल्याला जागा कमी म्हणून आपण लाईन ब्लँक सोडले नाही, सोडू शकता. युअर फ्रेंड किंवा युअर लव्हिंग फ्रेंड शिवम पाटील. सो या प्रकारे कमीत कमी आपण नियर अबाउट 100 वर्ड्समध्ये किंवा 120 वर्ड्समध्ये 10 ते 15 ओळीमध्ये तुम्ही वन लेटर कंप्लीट करू शकता. आता जे फॉर्मल लेटर आहे त्याचा क्वेश्चन बघूया. फॉर्मल लेटर कशा पद्धतीने, त्याच्यामध्ये राईट अ लेटर टू द क्लब इन्चार्ज, जो इंग्लिश क्लब जो आहे त्याचा जो इन्चार्ज आहे त्यांना आपल्याला पत्र लिहायचं आहे. कशासाठी? क्लब सातारा. थँकिंग हिम, त्यांचा आभार मानायचं आहे फॉर गिविंग पोस्टर, त्या पोस्टरमध्ये ज्या इम्पॉर्टंट ॲडवाईस किंवा पॉईंट दिले त्याच्याबद्दल. डेव्हलपिंग रायटिंग स्किलच्या रिलेटेड जे त्यांनी सांगितले. ऑल्सो ॲश्युअर हिम टू टिप्स अँड गायडन्स इन द पोस्टर आर युजफुल टू एव्हरी इंग्लिश लर्नर. प्रत्येक इंग्लिश लर्नर्सला, शिकणाऱ्या विद्यार्थ्याला कशाप्रकारे तुम्ही दिलेल्या टिप्स युजफुल आहेत, बेनिफिशियल आहे ते त्याला सांगायचं आहे आणि त्याचे आभार मानायचं आहे. आता बघूया याच्यामध्ये फॉर्मल लेटर लिहिताना आपण काय काय गोष्टी करतो ते देखील ब्लॉक फॉर्मॅट लेफ्ट साईडला अलाईन असणार आहे. सांगितल्याप्रमाणे फर्स्ट तुमचा सेंडर्स ॲड्रेस आणि तरी ते रिसिवर्स ॲड्रेस तुम्हाला डायरेक्ट आणखीन एक याच्यामध्ये ॲड करायचा असतो. टू, इथे लाईन ब्लँक सोडा. द क्लब इन्चार्ज इंग्लिश क्लब सातारा, इथे आपण डेट लिहिण्याची गरज नाही. त्यानंतर ब्लँक लाईन सोडून सब्जेक्ट, कोणत्या विषयाशी रिलेटेड त्याला तुम्ही लेटर लिहिता. सब्जेक्ट आपण दिलं आहे ग्रॅटिट्यूड. ग्रॅटिट्यूड म्हणजेच थँक्स. ग्रॅटिट्यूड फॉर किंवा थँक्स फॉर पोस्टर ऑन डेव्हलपिंग रायटिंग स्किल. ठीक आहे. स्टार्टिंग डिअर सर किंवा डिअर मॅडम म्हणू शकतो, दोन्हीपैकी एकच लिहा. डिअर सर, आय एम रायटिंग टू एक्सप्रेस माय ग्रॅटिट्यूड फॉर, एक्सप्रेस म्हणजे व्यक्त करण्यासाठी, फॉर इन्फॉर्मेटिव्ह अँड इन्स्पायरिंग पोस्टर on developing writing skills. The tips provided, such as reading prose and poetry aloud, enriching vocabulary through newspapers and books, and practicing simple English conversation, are truly helpful for learners like me. अशा प्रकारे सिंपल इंग्लिशचा यूज करून सेंटेन्स तुम्ही बनवू शकता. आणखीन आपण नेक्स्ट पॅरेग्राफ बनवू शकतो. आय हॅव शेअर्ड दीज सजेशन्स विथ माय फ्रेंड. तुम्ही दिलेलं सजेशन मी माझ्या फ्रेंडला देखील शेअर केलेलं आहे. अँड दे आर ऑलरेडी फाइंडिंग दॅम बेनिफिशियल. ऑलरेडी त्यांना त्याचा बेनिफिट किंवा हेल्प होत आहे. द गायडन्स ऑफर्ड इज अ प्रॅक्टिकल अँड इझी टू इम्प्लिमेंट. आय ॲश्युअर यू दॅट these tips are providing to be very effective in improving our English skill. Thank you once again for your valuable efforts. Yours sincerely, शिवम. जे आपण स्टार्टिंगला जे ॲड्रेसमध्ये जे नाव दिलं आहे तेच तुम्ही एंडिंगला इथे लिहू शकता. सो या प्रकारे फॉर्मल लेटर देखील तुम्ही प्रॅक्टिस असेल हे पण तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. हे झालं लेटर रायटिंग. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5B मध्ये जो आहे तो डायलॉग रायटिंग, आणि डायलॉग रायटिंगला ऑप्शन आहे स्पीच रायटिंग. आता डायलॉग रायटिंगचा क्वेश्चन काय तो आपण बघूया. याच्यामध्ये B1 और B2. B1 तुमचं डायलॉग रायटिंग आहे, B2 तुम्हाला स्पीच रायटिंग आहे. B1 त्याच्यामध्ये 3 क्वेश्चन असेल, A, B अँड C. A फॉर 1 मार्क, B फॉर 1 मार्क अँड C फॉर 3 मार्क्स. या 1 मार्कमध्ये काय डायलॉग रायटिंगमध्ये प्रिपेअर डायलॉग फ्रॉम द जम्बल्ड सेंटेन्स. 4 सेंटेन्स दिलेले असतील, ते जम्बल्ड असेल म्हणजे मिक्स असतील, ते प्रॉपर ऑर्डरमध्ये लिहायचे, जसे क्वेश्चन आन्सर प्रकारे. इथे आपण बघू शकता फर्स्ट सेंटेन्स आहे, आय सिलेक्टेड पंजाबी फोक सॉन्ग. आता याच्यामध्ये हा जे आन्सर लिहिताना एक तर तुम्हाला पूर्ण मार्क्स मिळेल किंवा 0 मिळेल. त्यासाठी सेंटेन्स प्रॉपर रीड करा, त्याचं मिनिंग समजून घ्या आणि मग तो योग्य क्रमाने ठेवा. जसं आपण बघू शकतो, आय सिलेक्टेड मी निवडलं, अ पंजाबी फोक सॉन्ग एक पंजाबी लोक सॉन्ग गीत निवड केली. ठीक आहे. सेकंड सेंटेन्स आहे, हॅव यू पार्टिसिपेटेड एनी कल्चरल इव्हेंट. तो एखाद्या कल्चरल इव्हेंटमध्ये किंवा
याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं आहेस का? हे सांस्कृतिक कार्यक्रम आपण म्हणतो. प्रश्न विचारला. सेकंड, विच सॉन्ग डिड यू सिलेक्ट? तू कोणतं गाणं सिलेक्ट केलं? अँड थर्ड, येस आय हॅव पार्टिसिपेटेड इन अ ग्रुप डान्स इव्हेंट. जर तुम्ही याचे ऑब्झर्वेशन केलं, याच्यामध्ये 2 प्रश्न आणि 2 उत्तर आहेत. मग पहिला प्रश्न कोणता विचारला असेल तो फर्स्ट ॲन्सरमध्ये लिहायचा. जसं हॅव यू पार्टिसिपेटेड इन एनी कल्चर इव्हेंट? याचा ॲन्सर काय लिहू शकतो? येस आय हॅव. कळलं? सो या प्रकारे क्वेश्चन आन्सर. ॲन्सर आपण बघूया. तुम्ही या प्रकारे ॲन्सर हॅव यू पार्टिसिपेटेड इन एनी कल्चर इव्हेंट? येस आय हॅव. फक्त तुम्हाला आहे तेच वाक्य योग्य क्रमाने मांडायचे. तुम्हाला 1 मार्क सहजपणे मिळू शकतो. विच सॉन्ग डिड यू सिलेक्ट? आय सिलेक्टेड पंजाबी फोक सॉन्ग. ठीक आहे. सो या पद्धतीने. नेक्स्ट जो आहे बी 1 मार्क्ससाठी तुम्हाला डायलॉग कंप्लीट करायचा आहे. क्वेश्चन दिलेला आहे त्याच्यानुसार कंप्लीट सेंटेन्स लिहायचं आहे. डू यू लाईक वॉच मूवीज? येस आय डू. किंवा येस आय लाईक टू वॉच मूवीज या प्रकारे. विच इज युअर फेवरेट मूवी? तुझे फेवरेट मूवी कोणता आहे? मग तुम्ही आन्सर देऊ शकता माय फेवरेट मूवी इज डॅश डॅश. आन्सर इथे बघूया. डू यू लाईक टू वॉच मूवीज? येस आय लव वॉचिंग मूवीज. सेकंड, मोहन, विच इज युअर फेवरेट मूवीज? माय फेवरेट मूवी इज 3 इडियट्स. सो कंप्लीट पूर्ण वाक्यामध्ये उत्तरल्या याचा देखील 1 मार्क्स सहजपणे मिळू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट आता जो क्वेश्चन येतो तर 3 मार्क्ससाठी सी, राईट अ डायलॉग बिटवीन गणेश अँड महेश. तुम्हाला जो काही प्रसंग दिला असेल किंवा कॅरेक्टर दिला असेल त्यांच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये तुम्हाला डायलॉग तयार करा. याच्या प्रश्नामध्ये गणेश आणि महेशमध्ये डायलॉग तयार करायचे. हॅव्हिंग 3 मिनिंगफुल ॲक्शन. 3 मिनिंगफुल म्हणजे 1 प्रश्न 1 उत्तर, 1 ॲक्शन झाला. परत प्रश्न उत्तर म्हणजे 3 प्रश्न 3 उत्तर सरासरी आपण म्हणू शकतो. द बेनिफिट्स ऑफ मॉर्निंग वॉक. तुम्हाला टॉपिक दिलेलं असेल ते तुमचं टायटल म्हणून येऊ शकतो. बेनिफिट्स ऑफ मॉर्निंग वॉक. मॉर्निंग वॉकिंगचे बेनिफिट्स किंवा फायदे याबद्दल. ठीक आहे. ॲन्सर आपण बघूया. तर ॲन्सरमध्ये आपण बघू शकता फर्स्ट ऑफ ऑल आपण टायटल दिलं बेनिफिट्स ऑफ मॉर्निंग वॉकिंग. गणेश आणि महेशमध्ये डायलॉग आहे. स्टार्टिंग बघा. गुड मॉर्निंग महेश, डू यू गो फॉर मॉर्निंग वॉक्स डेली? महेश सेड. गुड मॉर्निंग गणेश, येस आय डू. मॉर्निंग वॉक कीप मी फ्रेश अँड ॲक्टिव्ह ऑल. बघा वाक्यरचना बघा. त्याचा डायलॉग कसा सुरुवात झालेला आहे आणि विषयाच्या रिलेटेड. दॅट्स ग्रेट. मॉर्निंग वॉक्स आर गुड फॉर हेल्थ. दे इम्प्रूव्ह इम्युनिटी अँड कीप अस फिट. महेश, यू आर राईट. वॉकिंग ऑल्सो रिड्युसेस स्ट्रेस अँड हेल्प्स क्लिअर द माइंड. आय एन्जॉय द फ्रेश एअर अँड नेचर. गणेश सेड, I agree. It's a peaceful time to plan the day. Let's ask our friends to join us tomorrow. Mahesh, that's a good idea. Walking in a group will be fun and will motivate everyone. खूप छान. तुम्ही अशा प्रकारे प्रश्न उत्तर किंवा डिस्कशन एक्सप्लेनेशन करू शकता. आणि शॉर्टमध्ये तुम्ही जर प्रॉपर ग्रॅमॅटिकल सेंटेन्सेस प्रॉपर लिहिलात तर 3 मार्क्स तुम्हाला इझिली भेटेल. सो डायलॉग रायटिंगचा 5 मार्क्स मिळणं खूप इझी आहे जर नीट समजलं तर. ठीक आहे. त्याला जे ऑर आहे स्पीच रायटिंग, भाषण लेखन, ते आपण क्वेश्चन बघूया. स्पीच रायटिंगसाठी क्वेश्चन इथे द्या. क्वेश्चन आहे, यू आर गोइंग टू पार्टिसिपेट इन इलोकेशन कॉम्पिटिशन. तुम्ही भाषणाच्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतात. अरेंज बाय युअर स्कूल. तुमच्या शाळेने जे अरेंज केलेलं आहे. लिव्हिंग अ बेटर लाईफ या विषयावरती तुम्हाला भाषण द्यायचं आहे. राईट अ स्पीच ऑन गिव्हिंग टॉपिक विथ द हेल्प ऑफ द गिवन पॉईंट्स. पॉईंट्स दिलेले आहेत, त्या पॉईंटच्या आधारे तुम्ही काय करायचे, भाषण तयार करा. पॉईंट दिले, गेट रीड ऑफ बॅड हॅबिट्स म्हणजे वाईट सवयीपासून दूर राहा. बी पॉझिटिव्ह. नेक्स्ट पॉईंट, अवॉइड निगेटिव्ह थॉट्स. निगेटिव्ह थॉट्स टाळा. ट्रस्ट युअरसेल्फ. स्वतःवरती विश्वास ठेवा. ट्राय टू एनरिच युअर माइंड बाय बिकमिंग अ लाईफ लाँग लर्नर. शेअरिंग अँड केअरिंग मेक्स लाईफ एन्जॉयबल. बी हंबल, रिस्पेक्ट अँड वेलकम ईच डे विथ स्माईल. सो दीज आर द सम ऑफ द पॉईंट्स. आणि या पॉईंटचा यूज करून तुम्ही स्पीच तयार करा. तर भाषण लेखन करताना सुरुवात कशी असावी, मध्ये कसं 3 पॅरेग्राफमध्ये लिहू शकता. स्टार्टिंगला तुम्ही टायटल द्यायचं आहे. टायटलला 1 मार्क असतो, विसरू नका. त्यामुळे टायटल द्यायला विसरू नका. टायटलवर ज्या टॉपिकवरती तुम्हाला द्यायचं ते टॉपिक टायटल म्हणून तुम्ही लिहू शकता. लिव्हिंग अ बेटर लाईफ. तुम्ही जे ॲन्सर लिहिणार त्याच्यामध्ये सेंटरला टायटल द्या, त्याच्याकडे अंडरलाईन करू शकता. लिव्हिंग अ बेटर लाईफ. आता स्टार्टिंग बघा. गुड मॉर्निंग एव्हरीवन. आता तुम्ही भाषण देताय, कॉम्पिटिशन आहे. ठीक आहे. गुड मॉर्निंग एव्हरीवन. टुडे आय वॉन्ट टू टॉक अबाउट हाऊ वी कॅन लिव्ह अ बेटर लाईफ. लाईफ इज अ गिफ्ट अँड वी कॅन मेक इट मोर ब्युटिफुल बाय फॉलोइंग सम सिम्पल स्टेप्स. सुरुवात केली. आता जे पॉईंट्स दिलेले आहेत त्या पॉईंट्सचं वर्णन कसं करायचं ते बघा.
फर्स्ट वी नीड टू गेट रीड ऑफ, इथे बघा पॉईंट काय दिला होता, गेट रीड ऑफ बॅड हॅबिट्स म्हणजे वाईट सवयीपासून दूर राहा. आता हे एकच पॉईंट आहे, त्याचं वर्णन कशा प्रकारे वाक्यामध्ये केलेलं आहे. फॉलोइंग सम सिम्पल स्टेप्स. फर्स्ट वी नीड टू गेट रीड ऑफ बॅड हॅबिट्स लाईक लेझिनेस, त्याच्यामध्ये वाढवलं बॅड हॅबिट्स कोणत्या आहेत, लाईक लेझिनेस, जंक फूड और वेस्टिंग टाईम. रिप्लेस देम विथ गुड हॅबिट्स लाईक बिईंग ॲक्टिव्ह, इटिंग हेल्दी अँड युझिंग टाईम वाईजली. सो या प्रकारे पॉईंट जर असला त्याचे आपल्याला एक्सप्लेनेशन करता आलं पाहिजे. सेकंड जो पॉईंट होता फॉर बी पॉझिटिव्ह. आता बी पॉझिटिव्हचं वर्णन कशा प्रकारे केलं बघा. राईट, ऑलवेज ट्राय टू स्टे पॉझिटिव्ह इवन वेन थिंग्स गेट हार्ड. अ पॉझिटिव्ह ॲटिट्यूड हेल्प्स अस सॉल्व प्रॉब्लेम बेटर. ओके, नेक्स्ट, avoid negative thoughts because they make us unhappy and stop us from moving forward. Believe in yourself and trust your abilities. Confidence is important for success. Keep learning new things. Learning keeps our mind fresh and helps us grow in life. Sharing and caring make life joyful. Help others and be kind. It will make you and others happy. Be positive and respect everyone. Start every day with a smile and thankful heart. If we follow these steps, we can make our lives happier and more peaceful. Let's try to live better life starting today. Thank you. सो या प्रकारे एक स्पीच भाषण आपण एक इफेक्टिवली चांगल्या शब्दांचा, चांगल्या वाक्यांचा यूज करून मिनिमम तुम्ही 15 to 20 लाईन्समध्ये लिहू शकता. 15 मिनिटामध्ये हा क्वेश्चन तुम्हाला कंप्लीट. हे कशाला ऑप्शन आहे, डायलॉग रायटिंगला. त्यानंतर क्वेश्चन येतो क्वेश्चन नंबर 6A, इन्फॉर्मेशन ट्रान्सफर, नॉन वर्बल टू वर्बल आणि वर्बल टू नॉन वर्बल. A1 आहे तो नॉन वर्बल टू वर्बल, म्हणजे तुम्हाला डायग्राम दिले असेल त्याच्यावरून पॅरेग्राफ करायचा, त्याला नॉन वर्बल टू वर्बल बोलतात. किंवा पॅरेग्राफ दिला असेल त्याच्यावरून डायग्राम किंवा जी काही टेबल दिलं असतो तो कंप्लीट करायचा, त्याला वर्बल टू नॉन वर्बल. आता बघूया, रीड द इन्फॉर्मेशन गिवन इन द ट्री डायग्राम. खाली एक ट्री डायग्राम दिला, त्याच्यामध्ये माहिती दिलेली आहे. अँड प्रिपेअर अ शॉर्ट, राईट 2 शॉर्ट पॅरेग्राफ, त्याच्यावरती पॅरेग्राफ बनवा आणि सुइटेबल टायटल, त्याला टायटल द्यायला विसरू नका. रायटिंग स्किलमध्ये टायटलला 1 मार्क आहे फक्त लेटर रायटिंग्सकडून, बाकी सर्व ठिकाणी टायटल आहे तो द्यायला विसरायचं नाही आहे. आता इथे जर तुम्ही डायग्रामचं दिलेली ती ट्री डायग्राम, सीझन्स म्हणजे ऋतू, रेनी सीझन, विंटर सीझन, समर सीझन 3 भाग पडतात. मग रेनी सीझन कोणत्या महिन्यामध्ये असतो, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. विंटर सीझन कोणत्या महिन्यामध्ये, समर सीझनच्या मंथची नावं दिली आहेत. त्यानंतर रेनी सीझनमध्ये वातावरण कसं असतं, कूल अँड वेट. त्यानंतर कोणकोणत्या प्रकारचे क्रॉप्स म्हणजे पिकं घेतली जातात आणि कशा प्रकारे पावसापासून बचाव करण्यासाठी अम्ब्रेलाचा यूज करतो ते दिलं आहे. समर सीझन त्याच प्रकारे लिहू शकतो आपण. विंटर सीझनचं कोणत्या महिन्यामध्ये क्लायमेट कशा प्रकारे असतं, कोणत्या प्रकारची पिकं असतात आणि आपण कोणत्या प्रकारचे कपडे आपण परिधान करतो. समर सीझन इथे त्या प्रकारे दिले आहे. आता हे पॉईंट्स बघून त्याची वाक्य बनवलं. जसं आपण आता बघितलं स्पीच रायटिंगमध्ये पॉईंटनुसार आपण सेंटेन्स बनवले, इथे पण ते पॉईंट दिले आहेत, त्याच्यानुसार आपल्याला 2 पॅरेग्राफमध्ये काय बनवायचे सेंटेन्स. आपण बघूया सीझन्स इन इंडिया, आपण टायटल दिलेलं आहे. इंडिया एक्सपिरियन्सेस 3 मेन सीझन्स, समर, विंटर अँड द रेनी सीझन. बघा वाक्यरचना. ईच सीझन हॅज इट्स युनिक कॅरेक्टरिस्टिक्स अँड असोसिएटेड विथ ॲक्टिव्हिटीज. स्टार्टिंग केली समर. द समर सीझन्स लास्ट फ्रॉम फेब्रुवारी टू मे. ते त्यामध्ये वाक्यरचना बनवली आहे. ड्युरिंग दिस टाइम द वेदर इज हॉट अँड सनी. क्रॉप्स लाईक ग्राउंडनट्स, सनफ्लावर, अनियन अँड पीनट्स आर cultivated. People prefer to wear caps, sunglasses and white clothes to stay cool. समर सीझनच्या पण 3 ओळीमध्ये डिस्क्रिप्शन. कोणता ऋतू, कोणते मंथ्स आहेत, कोणती पिकं घेतली जातात आणि कोणत्या प्रकारचे कपडे आपण परिधान करतो. अशा प्रकारे विंटर सीझन. द विंटर सीझन स्पॅन्स फ्रॉम ऑक्टोबर टू जानेवारी. द वेदर इज कोल्ड अँड ड्राय. क्रॉप्स लाईक ज्वार, व्हीट, then gram and sugar cane are grown. People protect themselves from the cold by wearing sweaters, warm clothes, gloves and scarves. Rainy season. The rainy season occurs from June to September. The weather is cool and wet with frequent rains. Crops such as bajra, peanuts, corn, soya beans and sugar cane are cultivated. During these seasons people use umbrellas and raincoats to stay dry. सो हे पण खूप इझी आहे, पण तुम्हाला वाक्यरचना करता आली पाहिजे.
ठीक आहे, ग्रॅमॅटिकली वाक्य बरोबर. सो या प्रकारे आपण पॅरेग्राफ बनवू शकतो. हा झाला नॉन वर्बल टू वर्बल. आता त्याच्या अपोजिट ऑप्शन आहे वर्बल टू नॉन वर्बल, म्हणजे पॅरेग्राफ दिलेला आहे आणि त्या पॅरेग्राफवरून तुम्हाला जो काही टेबल असेल किंवा ट्री डायग्राम तो कंप्लीट करायचा. आता ही ॲक्टिव्हिटी सोडवण्या अगोदर काय करायचं, रीड द फॉलोइंग इन्फॉर्मेशन, कंप्लीट द गिवन टेबल, सजेस्ट आता सुटेबल टायटल. पॅरेग्राफ दिलेला आहे, पॅरेग्राफ रीड करण्या अगोदर आपल्याला काय बनवतं त्याच्यामधून ते अगोदर बघूया. इथे जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर तुम्हाला हा टेबल कंप्लीट करायचा आहे. टायटल द्यायचं आहे, टेबलमध्ये काय, नेम ऑफ द चांद्रयान 1 2 3, ऑलरेडी एक कॉलम कंप्लीट केलेला आहे. दुसऱ्या कॉलममध्ये डेट ऑफ लॉन्चची, मग चांद्रयान 1 कधी लॉन्च झालं तिची फक्त डेट लिहायची, 2 कधी 3 कधी. खूप इझी, तुम्ही पॅसेजमधून काढू शकता. ऑब्जेक्टिव्ह, मग 3 ऑब्जेक्टिव्ह, म्हणजे ते चांद्रयान 1 पाठवण्याचा पाठीमागे काय उद्देश होता, कोणत्या कारणासाठी पाठवला, 3 ऑब्जेक्टिव्ह शॉर्टमध्ये लिहू शकता. याचे पण 2चे 3चे. आता आपण सपोज बघूया, आता चांद्रयान 1 आहे, ठीक आहे. चांद्रयान 1 कधी पाठवलेलं आहे, चांद्रयान 1, डेट काय येईल हे लिहायचे, फक्त डेट, पूर्ण वाक्य लिहिण्याची गरज नाही. त्याच्या पाठीमागे ऑब्जेक्टिव्ह काय होता, म्हणजे हेतू काय होता, टू स्टडी केमिकल्स, मिनरॉलॉजिकल, हे मॅपिंग ऑन द मून, हे पॉईंट 1 2 3 4नी 3 पॉईंट्स आपल्याला लिहायचे. अशाच प्रकारे चांद्रयान 2, त्याची डेट आणि त्याचा ऑब्जेक्टिव्ह, त्याची कारणं काय आहेत. सो खूप इझी आहे. इथे 5 आउट ऑफ 5 तुम्ही सहजपणे मार्क्स मिळवू शकता. ॲन्सर तुम्ही ते बघू शकता. ॲन्सर आपण कंप्लीट केलं आहे, डेट लिहिली आहे चांद्रयान 1ची आणि पॉईंट A, B, C. स्टडी केमिकल, मिरॉलॉजिकल अँड जिओलॉजिकल मॅपिंग ऑफ द मून, फाइंड वॉटर ऑन द मून, परफॉर्मिंग हाय रिझोल्युशन रिमोट सेन्सिंग, हे चांद्रयान 1चे. चांद्रयान 2ची डेट दिलेली आहे, स्टडी लुनार टोपोग्राफी अँड सरफेस, म्हणजे प्रत्येकाचे पॉईंट ऑलरेडी दिलेत, फक्त सिलेक्ट करायचे प्रॉपर आणि लिहायचे, मोठी वाक्य लिहिण्याची गरज नाही आहे. टेबल तुम्हाला अशा प्रकारचं बनवायचं आहे, ठीक आहे. 3चे या प्रकारे. सो खूप इझी आहे, याच्यामध्ये आउट ऑफ मार्क्स मिळवू शकता. आणि तुम्ही आपण टायटल दिलेलं आहे चांद्रयान मिशन इंडियाज लुनार एक्सपिडिशन, किंवा फक्त चांद्रयान मिशन लिहिलं, पुढचं लिहिता आलं नाही तरी चालेल, पण तुम्ही त्या पॅसेजच्या रिलेटेड इम्पॉर्टंट वर्ड किंवा इम्पॉर्टंट सेंटेन्स काढून तुम्ही एक टायटल सुटेबल देऊ शकता. टायटल द्यायला विसरू नका, कारण त्या टायटलला 1 मार्क आहे आणि बाकीच्या टेबल कंप्लीट करायला 4 मार्क्स आहेत. ओके, नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आपण क्वेश्चन बघूया. एक्सपांड द थीम. क्वेश्चन नंबर 6B आहे, B1 और B2. B1 तुम्हाला न्यूज रिपोर्ट रायटिंग असेल आणि B2 तुम्हाला त्याला ऑप्शन आहे स्टोरी रायटिंग. न्यूज रिपोर्ट रायटिंग आपण बघूया. एक तुम्हाला रीड द फॉलोइंग हेडलाईन दिलेलं असेल अँड राईट अ रिपोर्ट विथ द हेल्प ऑफ द पॉईंट्स. न्यू विजन स्कूल सेलिब्रेटेड योगा डे. न्यू विजन स्कूलने योगा डे सेलिब्रेट केला. पॉईंट, हेडलाईन, डेटलाईन, इंट्रोडक्शन, स्टार्ट. आता हेडलाईन ऑलरेडी दिलेली असते, या पॉईंट लिहायचे नाही, पण या पॉईंटनुसार आपल्याला ॲन्सर लिहायचं आहे. ॲन्सर आपण बघूया. हेडलाईन द्यायची, हेडलाईन लिहिले. आता जो सेकंड पॉईंट आहे, डेटलाईनमध्ये काय काय येईल. डेटलाईनमध्ये तुम्हाला ही न्यूज कोणी तुम्हाला प्रोव्हाइड केली, आपण बाय स्टाफ रिपोर्टर, बाय PTI, बाय स्टुडंट रिप्रेझेंटेटिव्ह असं लिहू शकतो, ठीक आहे. आपण बाय स्टाफ रिपोर्टर किंवा बाय PTI किंवा बाय स्टुडंट रिप्रेझेंटेटिव्ह असं. त्याच्यामध्ये डेट, प्लेस मुंबई आणि डेट, हे झालं तुम्हाला डेटलाईन. बाय स्टाफ रिपोर्टर मुंबई जून 21 2024 न्यू विजन स्कूल सेलिब्रेटेड योगा डे, हे झालं डेटलाईन. दुसरा जो पॉईंट होता इंट्रोडक्शन, मग शॉर्ट पॅरेग्राफ लिहायचा, तो आता आपण स्टार्ट करूया. न्यू विजन स्कूल मार्क इंटरनॅशनल योगा डे विथ अ ग्रेट enthusiasm. The event was organized on the school campus to promote physical and mental well-being among students and staffs. आणि जो थर्ड पॉईंट असतो डिटेल एक्सप्लेनेशन तुम्हाला त्या रिपोर्टचा द्यायचा असतो. द डे बिगॅन विथ अ योगा सेशन कंडक्टेड बाय प्रोफेशनल instructors. Students, teachers and parents participated in the various yoga postures and breathing exercises. The principal emphasized the importance of incorporating yoga in daily life to achieve a healthy lifestyle. The event concluded with a pledge to practice योगा रेग्युलरली. सो या प्रकारे तुम्ही 3 याच्यामध्ये पॅरेग्राफमध्ये न्यूज रिपोर्ट रायटिंग कंप्लीट करू शकता. हे जर तुम्हाला नको असेल, दोन्ही लिहू नका, एक अगोदर व्यवस्थित सिलेक्ट करा किंवा आता एक्झामच्या अगोदर प्रॅक्टिस करा, तुम्हाला ऑप्शनला कोणतं ठेवायचं आणि कोणाची तयारी करायची. याला जो ऑप्शन आहे स्टोरी रायटिंग, स्टोरी रायटिंगची स्टार्टिंगची लाईन दिली असेल किंवा एंडिंग तिचा पार्ट दिला असेल, त्याच्यावर एक इमॅजिनेटिव्ह एक काल्पनिक स्टोरी आपल्याला बनवायची असते. इथे आपण बघूया डेव्हलपिंग स्टोरी विथ द हेल्प ऑफ द गिवन बिगिनिंग म्हणजे सुरुवात दिलेली आहे, त्याचे तुम्हाला सजेस्टिंग सुटेबल टायटल पण लिहा
ठीक आहे. वन्स आय वॉज अलोन ॲट माय होम, माय पेरेंट्स हॅड गॉन टू अदर विलेज. एकदा मी घरी एकटाच होतो आणि पेरेंट दुसऱ्या गावी गेलेले होते. आता त्याच्यानुसार आपण स्टोरी तयार करू शकतो. बघूया आपण ॲन्सर बघूया. टायटल दिलं आपण अ नाईट टू रिमेंबर, ती रात्र जी आज पण माझ्या लक्षात आहे किंवा आठवणीत आहे. वन्स आय वॉज अलोन ॲट माय होम, माय पेरेंट्स हॅड गॉन अनदर विलेज. द इव्हिनिंग स्टार्टेड पीसफुली अँड आय स्पेंड माय टाईम रीडिंग अ बुक. Suddenly, I heard a strange noise coming from the balcony, backyard. I felt shiver run down my spine, but decided to check it out. I grabbed a flashlight and cautiously walked towards the door. To my surprise, I saw our neighbor's cat stuck on a tree branch. तो आवाज एक शेजाऱ्यांची मांजर के झाडाच्या फांद्यामध्ये अटकलेली होती आणि म्हणून ती आवाज करीत होती. Meowing loudly. Relieved, I helped the cat down and gave it some milk. As I turned to go back inside, the electricity went out, leaving me in complete darkness. So in this way, तुमच्या मनाने कुठली पण ग्रॅमॅटिकली वाक्य बरोबर यायला पाहिजे. ठीक आहे. I quickly light a candle and locked all doors and windows. The silence of the night was broken by sound of heavy rain and thunder. Despite feeling scared म्हणजे घाबरलेला, I stayed calm and reminded myself of my courage. By midnight, the power was restored and my parents returned home safely. The experience taught me the importance of staying brave and calm during unexpected situation. सो या प्रकारे तुमच्या मनाने तुम्ही स्टोरी बनवा. इथे तुम्हाला एक प्रॅक्टिससाठी एक एक्झाम्पल म्हणून इथे आन्सर इथे दिलेला आहे. लास्ट क्वेश्चन जो आहे जो की तुम्हाला 5 मार्क्स सहजपणे मिळू शकता. तुमच्या मदर टंगमध्ये हिंदी असेल तर हिंदीमध्ये, उर्दू असेल उर्दू मीडियमचे स्टुडंट किंवा मराठी स्टुडंट तुम्ही दिलेले शब्द, वाक्य आणि म्हणी स्वतःच्या मातृभाषेमध्ये ट्रान्सलेट करू शकता. ठीक आहे. ABC, A 2 मार्क्स, B 2 मार्क्स आणि C 1 मार्क्ससाठी. आता आपण डायरेक्ट आन्सर बघूया. कॉम्पिटिशन स्पर्धा, तो शब्द लिहून पुढे मराठीमध्ये लिहा. ह्युमॅनिटी मानवता, करेज धैर्य, प्रेयर प्रार्थना, ग्रेट महान, डस्ट धूळ. 6 वर्ड असेल त्याच्यामध्ये 4 वर्ड्स तुमचे बरोबर यायला पाहिजे तर तुम्हाला 2 मार्क्स यू विल गेट. त्याच्यानंतर जे आहे बीमध्ये तुम्हाला 4 सेंटेन्स असतील, 4 पैकी 2 सेंटेन्स ट्रान्सलेशन करेक्ट यायला पाहिजे. रिमूव्ह युअर शूज आउटसाइड द लायब्ररी म्हणजे ग्रंथालयाबाहेर आपले बूट काढा. डोंट टिअर द पेजेस ऑफ बुक्स, टिअर म्हणजे फाडणे, पुस्तकाचे पृष्ठ फाडू नका. आता पेजेस म्हटलं पुस्तकाचे पेजेस फाडणं, पेज हा इंग्लिश वर्ड आहे, पृष्ठ. ठीक आहे. कीप सायलन्स इन द लायब्ररी, ग्रंथालयात शांतता ठेवा. कधी कधी मुलं काय करतात, लायब्ररीमध्ये शांतता ठेवा, लायब्ररी इंग्लिशमध्ये वर्ड येईल, पूर्ण प्रॉपरली मराठी भाषांतर करा. रिटर्न द बुक विदिन 1 वीक, एका आठवड्यात पुस्तके परत करा किंवा परत द्या. सो या प्रकारे 4 सेंटेन्स असतील. ट्रान्सलेट प्रो तुम्हाला म्हणी दिलेले असतील. अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड, अडचणीच्या वेळी जो मदत करतो तोच खरा मित्र. इट टेक्स टू क्वॅरल्स म्हणजे एक हाताने टाळी वाजवत नाही या अर्थाने त्या अर्थ होऊ शकतो. भांडण्यासाठी दोघांची आवश्यकता असते किंवा एक हाताने टाळी वाजवत नाही. सो या प्रकारे आपण इथेही हा जो पार्ट 2 कंप्लीट होतो. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ मार्च 2024ची क्वेश्चन पेपर किंवा ॲक्टिव्हिटी शीट आपण इथे कंप्लीट केलेली आहे. नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती हवा आहे तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून मला सांगू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो तुम्हाला लिहून मला सांगा. विश यू गुड डे, टेक केअर, थँक्यू व्हेरी मच.